नमस्कार. तर आज बनवली भेंडीची भाजी. दुपारच्या डब्यासाठी बनवली होती आणि घरात सगळे इतरांना खाण्यासाठी सुद्धा बनवली होती. बरं, भेंडीची भाजी म्हटलं की भेंडी म्हटलं की थोडीशी बुळबुळीत असते, चिकटपणा असतो, त्याचा मूळचाच चिकटपणा असतो. तर हा चिकटपणा घालवण्यासाठी मी इथे काय केलं आहे हे तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. त्यामुळे अजिबात चिकट ही भाजी होत नाही. भेंडीची भाजी असूनसुद्धा अजिबात चिकट होत नाही. त्यासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मसाला करून घ्यायचा आहे. अगदी छानसा मसाला करायचा आहे. तर त्यासाठी इथे मूठभर कोथिंबीर घेतली, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या. आता तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या. आणि इथे मी घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट. आता माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट आहे, वापरते. तुमच्याकडे नसेल तर मूठभर शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या. आणि वरून थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी भाजून ठेवते बारीक करून, त्याचं कूट आहे. आणि हे बघा, असं पद्धतीने हे वाटून घेतलं, पाणी न घालता. अगदी मिक्सर थोडासा बंद चालू करून घेतलं. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, इथे भेंडी चिकट होती ना, त्यासाठी मी तुम्हाला सांगते. भेंडी बघा, तुम्ही रात्रीच मी चिरून डब्यात भरून ठेवली होती. एकतर भेंडी छान धुवून एकदम कोरडी करा आणि मग चिरून ठेवा. सकाळी करायची असेल तर रात्रीच चिरून ठेवायची. ही पहिली टीप आहे की थोडासा चिकटपणा त्याचा कमी होतो. आणि आता याला भाजून घ्यायचे आहे. तर तेल न टाकता एक 2-3 मिनिट अशीच भाजून घ्यायची आणि नंतर आपण याच्यावर तेल टाकायचं. तेल टाकूनही पुन्हा छान भाजून घ्यायची. तर हीच ट्रिक आहे की तुम्ही असं तेलात न टाकता ह्या पद्धतीने जर भेंडी भाजून घेतली छान, ती चिकटपणा जाऊसपर्यंत, तर तुमची भाजी चिकट होणार नाही. अगदी छान सुटसुटीत ही भाजी तयार होते. आता एक 2-3 मिनिट असं कोरडंच भेंडी भाजून घेतली आणि आता याच्यावरून तेल घालायचं. एक मोठा चमचावरून तेल घातलं आणि आता गॅस मध्यम करायचा आणि भेंडी मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. हे बघा, आधी तुम्ही कोरडी भाजल्यामुळे बघा अजिबात भेंडीला चिकटपणा नाही. एकदम सुटसुटीत भेंडी आहे. शिवाय ही रात्रीच चिरून ठेवल्यामुळे सुद्धा थोडीशी चिकटपणा त्याचा कमी होतो. अगदी मऊसूत होईपर्यंत बऱ्यापैकी कमी होती भाजल्यामुळे भेंडी. आणि तेवढंच आपल्याला शिजवायचे आहे, याच्यापेक्षा जास्त शिजवायची नाही, फोडणीतही शिजवायची नाही. हे बघा, छान अशी सुटसुटीत भेंडी भाजून परतून तयार झाली अगदी कमी तेलामध्ये. आता दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलं. तर मला घाई होती म्हणून मी पटकन ती बाजूला ठेवली कढई आणि दुसरी कढई घेतलेली. तुमच्याकडे वेळ असेल तर बाजूला काढून कढई स्वच्छ करून दुसरी घ्या. आता कढईमध्ये तेल घातलं, जिरे घातलेत 1 चमचाभर आणि आता ह्या तेलामध्येच घातलं एक 2 ते 3 तुकडे चिंचेचे. आता ही महत्त्वाची टीप म्हणजे चिंच पाण्यात अजिबात भिजवायची नाही. जेवढी होता होईल एवढी आपण तेलामध्ये परतून घ्यायची. चिंच, जिरे आणि कांदा परतून घेतला. एक मध्यम आकाराचा कांदा टाकला होता. आता यामध्ये टाकायचं आहे वाटलेला मसाला. हा मसालासुद्धा तेलावर परतून घ्यायचा. आता याचं मोजमाप म्हणजे कसं, आपण जर तुम्हाला भेंडीला भाजीला जेवढं तेल लागत असेल की नाही तेवढं अर्धं तेल भेंडी फ्राय करायला घ्या आणि अर्धं फोडणीसाठी घ्या. हे बघा, मसाला छान परतून झाला की त्याच्यात कोरडे मसाले म्हणजे एक अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, अगदी पाव चमचा हळद घातली आणि कांदा लसूण मसाला जो तुमच्याकडे साठवणीतला असेल, रोजच्या वापरातला असेल तो घाला. मी कांदा लसूण वापरते त्यामुळे तो वापरते मी. लक्षात ठेवायचं, आपण हिरवी मिरची वापरलेले त्यानुसार तुम्ही करा. आता हे सगळं परतून घेतलं. अगदी बघा, अजिबात ओलसर नाही. मसाला जो आहे तो एकदम कोरडा झाला आहे. आता यामध्ये फ्राय करून घेतलेली म्हणजे परतून घेतलेली भेंडी आहे की नाही भाजून घेतलेली, ती घालायची. भेंडी बघू शकता त्याचा कलर बदलला आहे थोडासा. एवढीच आपल्याला परतून घ्यायची आहे, जास्त परतून घ्यायची नाही किंवा जास्त शिजवायची नाही, कारण आपण आता या मसाल्यामध्ये थोडीशी शिजवणार आहे. मिठाचं, तेलाचं पाणी सुटतं, मसाल्याचं पाणी सुटतं, त्यामध्ये ही भेंडी शिजते आणि अजिबात चिकट होत नाही. छान परतून घ्यायचा सगळा मसाला भेंडीला लागला पाहिजे इतपत. इथे गॅस मात्र एकदम मंद ठेवा आणि आता हे मसाला परतून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचं कूट घातलेलं असतं त्यामुळं कसलीही कढई वापरली तरी तुम्ही ते भांड्याला खाली चिकटणारच. थोडासा गॅस बारीक करायचा. हे बघा, आणि मस्त अशी ही भेंडी तयार झाली. हे बघा, अजिबात चिकट झालेली नाही, एकदम फडफडीत मोकळी भेंडी तयार झाली.
आता यावर झाकण ठेवायचं, अगदी 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, थोडीशी वाफ येऊ द्यायची, पुन्हा छान परतून घ्यायचं. 1 ते 2 ते 3 वेळा अगदी म्हणजे मिनिट 1.5 मिनिट 2 मिनिट असं थोडं थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे अगदी जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, कारण मग भेंडीचा रंग बदलतो आणि मग दिवसभर तुम्हाला जेव्हा कधी भाजी खायची तेव्हा ते थोडासा काळपट होतो. ही एवढीच आपल्याला रंग ठेवायचा आहे. त्यासाठी अगदी थोड्या थोड्या मिनिटांनी झाकण लावायचं आणि शिजवून घ्यायचं. आणि भेंडी अशा प्रकारे मस्त अशी तयार झाली. भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि डब्याला म्हणा किंवा दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला मस्त अशी ही भेंडी तयार होते. भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही. भेंडीची भाजी आणि भाकरी अप्रतिम लागते. भाकरी म्हणजे कुठलीही घ्या, मग ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, कसलीही भाकरी घ्या, त्याबरोबर अतिशय रुचकर अशी ही भाजी लागते. किंवा मग अगदी साधं वरण भात केलं, बाजूला ही भाजी घेतली तरीसुद्धा खूप छान अशी लागते. एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने. तुम्ही दुसरी कुठलीच पद्धत यापुढे वापरणार नाही, अशी ही छान भाजी होते. अतिशय सुंदर रुचकर आहे. भेंडीची भाजी म्हटलं की भेंडीची एक वेगळी चव असते. तर तीच चव ठेवून भेंडीची भाजी बनवली. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.